नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. अलीकडेच हिंदी भाषेत भाषांतरित झालेले पहिलं लिथुआई कादंबरी कोणती आहे? तर याचं योग्य आन्सर आहे द लास्ट डे. उपन्यासाचे नाव आहे द लास्ट डे. लेखक आहेत ह्यांचे जारोस्लाव मेलनिकस. ह्या लिथुआनियाई लेखक आहेत आणि ह्या सध्या संस्कृती मंत्रालयाच्या अधीन साहित्य अकादमीने या कादंबरीचा हिंदी अनुवाद अंतिम दिन प्रकाशित केला आहे. ही पहिली लिथुआनियाई कादंबरी आहे जिचा हिंदी अनुवाद करण्यात आलेला आहे. आणि याचे हिंदीमध्ये अनुवादक कोण आहेत तर डॉक्टर पूनम तिवारी. यामुळे काय होईल तर सांस्कृतिक आदानप्रदानाला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक साहित्य भारतीय वाचकांच्या अधिक जवळ येईल. साहित्य अकादमीबद्दल जाणून घेऊया. याची स्थापना 12 मार्च 1954 रोजी झाली. याचे अध्यक्ष आहेत माधव कौशिक. 2024मध्ये हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार गगन गिल यांना मिळाला. तो बुक लिहिलेलं त्यांनी तर ईस्टर्न कायर स्पिरिट नाईट या पुस्तकासाठी. आणि हे ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचे दुसरे सर्वात मोठे साहित्यिक सन्मान आहे. 2025चे काही महत्त्वाचे पुरस्कार आपण रिवाईज करूया. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025. कुमार मंगलम बिर्ला. मधुसूदन साई यांना मानवीय प्रयत्नांसाठी फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आला. 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल हैदराबादमध्ये प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कार मिळाला कोणाला तर सोनू सूद यांना. तर मिस वर्ल्ड कोण आहे 2025मध्ये झालेल्या तर ओपल सुचेता थायलंडच्या आहेत त्या. 2025 युनेस्को गिल्मो कॅनो विश्व प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार कोणाला मिळाला तर ला प्रेस यांना. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनकडून मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील ठरले भुवन ऋतभू. USISPF म्हणजेच US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 2025 हा कुमार मंगलम बिर्ला यांना मिळाला. तर वर्ल्ड फूड प्राईज 2025 मारियांगेला इंग्रिया यांना मिळाला. 2025साठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताफ यांना मिळाला. नोवेल हार्ट लॅम्प यासाठी हा पुरस्कार जिंकणारे हे पहिले कन्नड भाषेतील पुस्तक आहे आणि याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे दीपा वस्ती यांनी. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 2025 महिला क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? तर भारताने. तर ICC वुमन क्रिकेट वर्ल्ड कप 2025 ही 13वी एडिशन होती आणि 30 सप्टेंबर आणि 2 नोव्हेंबरपर्यंत हा खेळ चालू होता. आणि ह्याला होस्ट कोणी केलेले आहे तर इंडिया आणि श्रीलंका यांनी. आणि ह्याचं फायनल DY पाटील स्टेडियममध्ये झालेलं आहे आणि विजेता भारत ठरलेला आहे. आणि रनरअप कोण आहे तर साऊथ आफ्रिका. हे क्वेश्चन असे देखील विचारू जाऊ शकतात, त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवा. तर काही गोष्टी नोट डाऊन करा. भारताने 4था टाईम विश्वचषकाचे आयोजन केलेले आहे ह्याचे. आणि भारत 2 वेळा उपविजेता देखील राहिलेला आहे 2005 आणि 2007 रोजी. प्लेयर ऑफ द सिरीज ह्यावेळेसचा प्लेयर ऑफ द सिरीज कोणाला मिळालं तर दीप्ती शर्मा. आणि प्लेयर ऑफ द फायनल शिफाली वर्मा यांना मिळालेला आहे. तर वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 हे 3rd एडिशन. ह्याचे विजेता कोण ठरले तर मुंबई. आणि पराजित कोणाला केला आहे दिल्ली कॅपिटल याला. आणि IPL 2025ची 18वी एडिशन झाली. याचं विजेता कोण ठरली RCB. आणि रनरअप ठरले PK. आणि क्रिकेट इन ऑलिम्पियाज याचं सेकंड टाईम क्रिकेट 2028 ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार आहे. आणि फर्स्ट टाईम क्रिकेट 1900 पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये खेळले गेले होते. तर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. 3rd ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 कोठे झाली तर लॉर्ड्स लंडन येथे. याचे विजेता कोण ठरले तर साऊथ आफ्रिका. आणि रनरअप कोण ठरले तर ऑस्ट्रेलिया. आणि 10th ICC वुमन T20 वर्ल्ड कप 2026 हे इंग्लंडमध्ये होणार आहे. शिखर धवन द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे बुक लिहिलेलं आहे यांनी. 3ही फॉर्मॅटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली तर स्मृती मंधाना.
टेस्ट क्रिकेटमध्ये लागू केलेल्या स्टॉप क्लॉक नियमानुसार नवीन ओव्हर 60 सेकंदाच्या आत सुरू करावा लागेल. आणि महिला T20 इंटरनॅशनलमध्ये 100 विकेट घेणारी दुसरी भारतीय गोलंदाज कोण ठरली तर राधा यादव. आणि फर्स्ट कोण आहे तर दीप्ती शर्मा. ICCचे CEO कोण आहेत तर संजोग गुप्ता. आणि 9th ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला होस्ट कोणी केलं? पाकिस्तान आणि युनायटेड अरब अमिरात यांनी. आणि फायनलिस्ट कोण ठरले तर इंडिया. 10th ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी 2019 होस्ट कोण करणार आहे तर इंडिया. तर हे काही 2025चे करंटचे न्यूज होते, ते आपण रिवाईज केले, तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. फिडे वर्ल्ड कप ट्रॉफीचं नवीन नाव काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे विश्वनाथन आनंद ट्रॉफी. तर भारताच्या महान शतरंजपटूच्या सन्मानार्थ फिडे शतरंज विश्वचषक 2025 याच्या ट्रॉफीचे नाव आता विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे. 2025 फिडे विश्वचषक ह्याचं होस्ट कोणी केलं तर भारतात कुठे तर गोव्यामध्ये. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत हे राहणार आहे. विश्वनाथन आनंद हे मद्रासचा वाघ म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय शतरंज महासंघ याचे अध्यक्ष कोण आहेत? नितीन नारंग. भारतामध्ये यापूर्वी शतरंज विश्वचषक 2002 मध्ये झाला होता. कोणत्या ठिकाणी तर हैदराबादमध्ये. आणि इथे देखील विजेता विश्वनाथन आनंद झाले होते. ह्याची मागील आवृत्ती 2023 मध्ये झालेली आणि तेव्हा विजेता मॅग्नस कार्लसन झाले होते आणि उपविजेता प्रज्ञानंद. तर हे काही इम्पॉर्टंट न्यूज होते, ते आपण रिवाईज केले. तसेच अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, फिडे याची स्थापना कधी झाली तर 20 जुलै 1924 रोजी. हेडक्वार्टर आहे लॉझेन, स्वित्झर्लंड इथे. याचे प्रेसिडेंट आहेत आर्कडी डोकोविच आणि उपाध्यक्ष इथे देखील विश्वनाथन आनंद आहेत. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून कोणत्या भारतीय शहराची निवड झाली? तर याचं योग्य आन्सर आहे लखनौ. तर लखनौला युनेस्कोने आपल्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कचा भाग म्हणून सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी या श्रेणीखाली अधिकृत मान्यता दिली आहे. हा सन्मान लखनौच्या शतकानुशतके जुन्या पाककला परंपरेला, अवध खाद्यशैलीला आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देतो. तर याची घोषणा ही घोषणा उझबेकिस्तानच्या समरकंद येथे झालेल्या युनेस्कोच्या 43व्या परिषदेदरम्यान करण्यात आलेली आहे. आणि ही मान्यता लखनौच्या खाद्य वारशासाठी आणि स्थानिकसाठी एक महत्त्वाची जागतिक ओळख आहे. तर नोट करून ठेवा, सध्या भारताचे 9 शहर युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कमध्ये मान्यता प्राप्त आहेत. युनेस्कोची स्थापना कधी झाली? 1945 रोजी. याचे हेडक्वार्टर पॅरिस, फ्रान्समध्ये आहे. आणि याचे डायरेक्टर जनरल आहेत खालिद एल एननी. रोहन बोपन्ना यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली? तर याचं योग्य आन्सर आहे टेनिस. ते 2 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राहिले आहेत. 2017ला फ्रेंच ओपन मिक्स डबलमध्ये गॅब्रिएला डोब्रोव्स्की यांच्यासोबत होते. आणि 2024मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. कोणासोबत तर मॅथ्यू एबडन यांच्यासोबत. आणि ते 5 वेळा ग्रँडस्लॅम फायनलपर्यंत देखील पोहोचले आहेत. रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचे एसाम उल हक कुरेशी यांची जोडी इंडो पाक एक्सप्रेस म्हणून नावाने प्रसिद्ध होती. त्यांच्या या सहकार्याने खेळाच्या पलीकडे जाऊन शांतता आणि ऐक्याचे संदेश दिलेले आहे. दोघांनी मिळून 2010च्या US ओपनच्या फायनलमध्ये पोहोचून एक इतिहास रचलेला आहे. टेनिसचे काही 4 ग्रँडस्लॅम्स असतात, ते आपण बघूया कोणते कोणते. तर ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन आणि US ओपन. तर ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष विजेता कोण ठरलेले तर जानिक सिनर. आणि महिला विजेती मॅडिसन कीज. आणि फ्रेंच ओपनमध्ये कार्लोस अल्काराज. आणि महिलामध्ये कोको गॉफ. आणि विम्बल्डन ग्रास कोर्टमध्ये जानिक सिनर. आणि महिलामध्ये इगा स्वियाटेक. आणि हार्ड कोर्ट म्हणजेच US ओपनने हार्ड कोरवर
कार्लोस अल्काराज आणि आरायना साबलेन्का ह्या विजेते ठरलेल्या आहेत. तर महत्त्वाचे रिटायरमेंट रिवाईज करूया आपण. अचंता शरद कमल टेबल टेनिसचे खेळाडू आहेत, यांनी निवृत्ती घेतली. मनोज कुमार बॉक्सर आहेत, यांनी देखील निवृत्ती घेतली. सिमोना हालेप रोमानिया येथील टेनिस खेळाडू आहेत, यांनी देखील निवृत्ती घेतली. बी सुमित रेड्डी, वंदना कटारिया हॉकीमधील निवृत्ती घेतली. रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून घेतली. ललित उपाध्याय हॉकीमधून निवृत्ती घेतली. आदिती चौहान भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलकीपर यांनी निवृत्ती घेतली. चेतेश्वर पुजारा सर्व फॉर्मॅटमधून घेतली. गोहर सुलतान आणि अमित मिश्रा यांनी देखील सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे तजाकिस्तानमधील कोणता एअरबेस बंद केला? तर ॲनी. तजाकिस्तानमधील भारताचे 2 हवाई तळ आहेत, फारकोर आणि आयनी. फारकोर हा भारताचा पहिला परदेशातील लष्करी तळ आहे, परंतु 2008मध्ये हा बंद करण्यात आला. आणि आयनी एअरबेस फारकोरनंतर भारताचे तजाकिस्तानमध्ये आयनी एअरबेस विकसित केला, जो भारताचा दुसरा परदेशातील लष्करी ठिकाण ठरला. याला गिसार एअरबेस असेही ओळखले जाते. सध्या भारताने या एअरबेसवरील आपले ऑपरेशन बंद केलेले आहेत. तजाकिस्तानची कॅपिटल आहे दुशान्बे. करन्सी आहे तजाकिस्तानी सोमानी. प्रेसिडेंट आहेत इमामोली रहमान. आणि ग्लेशियरच्या संरक्षणावर आंतरराष्ट्रीय परिषद 2025 हे कुठे होणार आहे? दुशान्बे तजाकिस्तानमध्ये मे महिन्यात होणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. समृद्ध ग्राम भौतिक सेवा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला? तर याचं योग्य आन्सर आहे बी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश. दूरसंचार विभागाने ग्रामीण भारताला डिजिटल स्वरूपात सशक्त बनवण्यासाठी समृद्ध ग्राम भौतिक सेवा या पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला आहे. याचा उद्देश काय आहे? तर भारत नेटच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना डिजिटल आणि भौतिक सेवांचा लाभ प्रदान करणे. भारत नेट भारत सरकारची एक योजना असून याचा उद्देश देशातील सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे. ही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी BSNLद्वारे लागू केली जाते आणि हे ग्रामीण भागामध्ये डिजिटली सेवांची पोहोच सुलभ करण्याचा उद्देश याचा आहे. तर सध्या समृद्ध ग्राम भौतिक सेवा कोणती राज्य आहेत? तर मध्य प्रदेशमधील आरी हे आणि उमरी गाव आहे. उत्तर प्रदेशमधील चौरावाला गाव आहे आणि आंध्र प्रदेशमधील नारकोदुरू हे गाव आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. ग्रेन टॅक्स लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं योग्य आन्सर आहे उत्तराखंड. यांचा उद्देश काय आहे? तर प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे. उत्तराखंडची राजधानी कोणती आहे? आता सध्या देहरादून. आणि जे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. मुख्य धरण आहे तिहेरी डॅम. भागीरथी नदीवर स्थित आहे. भारतातील सर्वात उंच धरण आहे. आणि महत्त्वाचं उद्याने कोणते आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे रामगंगा नदीवर. राजाजी टायगर रिझर्व आहे. प्रमुख उत्सव कोणते सेलिब्रेट केले जातात? तर फुलदेई उत्सव, मक्खन महोत्सव, हरेला उत्सव. राजकीय चिन्हे, राजकीय पक्षी आहे, राजकीय प्राणी आहे अल्पाईन कस्तुरी मृग. राजकीय पक्षी आहे हिमालयन मोनाल. राजकीय फूल आहे ब्रह्मकमळ आणि राजकीय मासा आहे पुटीटोर महासीर. काही उत्तराखंडचे न्यूज रिवाईज करूया. राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 हा उत्तराखंडमधील देहरादून येथे झाला. तर देशचा पहिला सायकेड गार्डन कुठे सुरू झाला? तर उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे. इंडियन कन्झर्वेशन कॉन्फरन्स हा देहरादूनमध्ये झाला. तर ऑपरेशन कालनेमी हा बनावट संतांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी ही योजना बनवलेली आहे. तर एशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी 2025 हे देखील देहरादूनमध्ये रायपूर येथे स्थित महाराणा स्पोर्ट्स कॉलेजमध्ये झाली. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे पहिले राज्य देखील उत्तराखंड बनले. आणि मदरसा बोर्ड बरखास्त करून अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले असे करणारे पहिले राज्य देखील उत्तराखंड बनले. पुढील प्रश्न पाहूया. Dictionary.com ने 2025 साली कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले?
तर 67 किंवा याला 67 असंही म्हणले जात आहे. तर आता डिक्शनरी.कॉमने नवे वर्ष 2025साठी 67ला वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून निवडले आहे. तर हे लक्षात ठेवा, पहिल्यांदाच एखाद्या संख्येला वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून निवडलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. वर्ल्ड वेगन डे कधी सेलिब्रेट केला जातो? तर याचा योग्य आन्सर आहे 1 नोव्हेंबर. याची थीम काय आहे? वेगनिझम अँड इट्स पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द प्लॅनेट, ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. मराठीत बोलाल तर शाकाहार आणि ग्रह, पशु व मानव आरोग्यावर यांचे सकारात्मक परिणाम. तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.